खायला काय इथं काय पैसे पाण्याचं जुगाड जुळते का नाही? जुळन ना, ते सौरवला बोलावले ना, ते उले मालदार गडी. हा ना, त्याचं लग्न जमलं म्हणजे ना पैसे बिशे भेटणार आहेत आपल्याला. हा पैसे तर लय भेटते, काळजीच नको करू. ते लय चिकार बाप त्याचा पैशावाला आहे. फक्त लग्न जमलं पाहिजे, बाकीच नाही काय इशी. करून घेऊ आपण बरोबर. आता कुठं येणार होता ना ते, तू बोलावलं होतं काय त्याला? येतोय म्हणलंय काय माहिती. काय अरे काय होतंय तुला? कसं त्याला मरण देऊ. इतका आनंद झाला. टेन्शन नको घेऊ. अरे ओके ओके, काळजी नको करू. एवढा प्यालाय? नाही पिलो, सकाळपासून नाही पिलो. अरे पार तुला काय, तुला सुसाना काय लागा, तुला पटत आहे का काय करतोय तू? पण नाही पिलो. थोडा तरी आखली झाला काय का महापात पितू लग्न करायला का आम्हाला? हा सौरभ शेठ, मुलगी बघितली मुलगी. कुठे विषय का? कुठे मुलगी? मुलगी आहे, पण काय करायचंय त्यासाठी पैसे लागतील. अरे भावांनो, तुम्ही फक्त पोरगी बघा. हा, आपल्या बापाकडे चिकार माल आहे, पोत्याने पैसे होतो आपण, पण पोरगी येऊन पाहिजे. काय त्यांनी बर का, हम्म. बरोबर आहे. हा. 10 लाख रुपये लागतात. 10. झालं. अरे चिल्लर रे, तू पैसे ऍडजस्ट कर फक्त. लग्न जबाबदारी आमच्या दोघांची. पैसे तयार ठेव. पैसे दिलं, लग्न जमलं. या हाताने पैसे, त्या हाताने पोरगी. ओके, बघ ना लगेच. बघा बर का. दारू बिरू पिऊ नको. दारू न पिता जा, बापाला सांग. अरे मी दारू पित आज तर पिलोच नाही. अजिबात नाही प्याला. अजिबात नाही पिलो आज मी दारू. उद्या पण पिऊ नको. आज पिऊ नको. लग्न होत तर कमीत कमी टाळी गोष्ट, कळलं का? अहो मी दारू नाही पित. दारू पिऊ नका. आणि आता लगेच जाऊन सांगा. म्हाताऱ्याला सांगतो 10 लाख रुपये टाका, सुना आणायची तुम्हाला. हा. बरोबर आहे. हा? बिनधास्त जा, काय नाही, पण आज पियाला आहे तू, मस्त नाही म्हणतोय. अरे काय पियाला याला सांग रे. नाही नाही, काय काय पण याला. बरं नाही पियाला, जाऊ दे बर का. आई 10 लाख रुपये तयार कर फक्त तू, कळलं का? ए, हा. 10 लाखाची काळजी करू नका. बरं आम्ही जाऊ का तू जातो? ऐका मी जातो. ऐका म्हाताऱ्याला सांगावं लागन सून भेटायली म्हणून. हा. आणि जर पोरगी काय निघली, काय ना, 1 नंबर पीस. चित्रावानी पोरगी आहे, तुला काय करायचं? कुठे आणले तुमच्या? अरे पैसे द्यायचे आहे तिथं. तुमचं एकमेकासोबत लग्न लावीन मी. काय अख्ख्या गावासमोर. काय आहे काय विश्वास आहे का नाही? सौरभ सौरभ शेठ शेठ म्हणतात आपल्याला. शेठ नाही काय. हा. जात लावीन एकेकाची. हा, जा रान लाव रान. आपली वाट नीट करून जा. ऐक, तो 10 लाखाचं करतोय नियोजन. अरे करू, ती आपली अण्णाची पोरगी नाही का? हा हा हा. अण्णाला बरोबर घेऊ आता आपण. नाही त्यांची गाडी घेतली त्याच्या पाहिजे मुली लग्नाला आलेले आहेत. आपण. हा. आणि काय त्याच्याकडं काहीच नाही ती. पोरीची लग्न करायला सुद्धा पैसा नाही त्याच्याकडे, शेती करायला पैसा नाही. त्याला बरोबर सांगू आपण. चल, घेऊ गाडी तर करून घेईन सगळे, काय अडचण करतोय. नाही. हा. त्याला आहे ना, त्याला 7-8 लाख देता येईल. 2-3 लाख आपल्याला राहतात. हा. बाबा ठीक आहे. अरे 7-8 काय द्यायची, 2-3 लाख ती ऐकेन. एवढे पैसे डायरेक्ट नको बोलू आपण, नीट व्यवस्थित बरं, ठीक आहे. येऊ. हा. चल, चल. येड्यापान नको करू तू. चल. ए अण्णा, हो अण्णा. काय म्हणतात? काय चाललंय अण्णा? आधी भांगारवाला म्हणला होता येतो, लोकांनी घेऊन जातो. कवर ती भांगारण बिंगारण नाही का, कवर असं चाललायचं. गरीबाचा प्रपंच लय आता. काय या बांगाराच्या कुठं नादी लागतात, पुरी लग्नाला आल्यात. काय आहे का नाही नियोजन केलेलं पुरीच्या लग्नाचं? मस्त रे बाबा. नो पुरी लग्नाला आल्या, पण आता पैसे नको लग्नाला. फुकाट होत का लग्न? पैसे कशाला लागतात? कशाला लागत ते पोरीला शिकत या शिक्षणाला पैसे. ते पोरग परत आता काय सांगायची, लय अवघड काम असते. लग्नाची तुम्ही काळजी ना करू. तुम्ही लग्नाला तयार आहे का हा. पोरगी द्यायला? ओळख का तुमच्याकडे? हा, मग विषयच नाही. एक से एक बडकर पार्टी. आणि पोरगी एकदम सुखात राहील. हा हा, फक्त तुमची तयारी पाहिजे. वरून ती तुम्हाला पैसे पण देणार आहेत हा खर्चायला. हा. 5 लाख रुपये. किती? 5 लाख. आणि विचार करा, आजपर्यंत 5 लाख पाहिलेत का? उचल पैसे नाही कुठे घेऊन आले? नाही तसलं काय नाही. उचल काय नाही. तुम्हाला विश्वास नाही का आमच्यावर? आम्ही जाऊ का? पुरीचं कल्याण होईल एवढं सांगतो मी, बाकीच काय बोलत नाही. पोरगी माझी कल्याण तुम्ही करायला निघाला, मला अहो, कळलं ना काय. तर तुमच्या विषयी आमची. अण्णा, घरानं मोठे, पोरग चांगले, निर्व्यसनी. असं हा म्हण फक्त तू. मुलीचं लग्न होईल, मुलाचं शिक्षण होईल, दुसऱ्या मुलीचं बी लग्न होईल. शेतीत राहिलेले पैसे शेतीत वापरा. हे बघ, 5 लाख रुपये देतो तुला. हा? हा, आणि लग्न काय आज म्हणला ना, आत्ता म्हणला तरी लगेच लग्न करून टाक. आणि शिवाय लग्न पण त्यांनाच करायला लावू आपण, काळजी नको करू. हा, पैसे देऊन
पैसे घ्यायचे लग्न देवळात लावून द्यायचे एकदम साधं. पैसे राहते ना शिल्लक, माणसं आपलीच सगळी. परत पुढल्या पुरीच्या लग्नाच्या टायमाला ही पैसे तुला परत वापरता येते आणि तुला टेन्शनच नाही काय कसल्याच गोष्टीचे. तुला ना जेवण करायचं, ना बास्ता बांधायचा, ना सत्कार कोणाचा, ना मंगल कार्यालय बघायचं. काय करायचंय, नुसतं उभं राहायचं एकदम आयटी एकदम. आता हे ना हे काय गुराढोराचा व्यवहार ना. माझं पोटचं लेकरू द्यायचंय, माणसं चांगली पाहिजेत. पैसे मिळतो माणसं सोनं डायरेक्ट सोनं. कळलं का? हा बाकी सगळं आमच्याकडे लागणार राहू. तुम्ही काळजीच करू नका, आमच्या भरोशा विषय सोडून द्या. डोळं दाखवून पोरगी द्या. मी भरोशाची लेकर आहेत म्हणून ना या गोष्टीला मी हो म्हणतोय. पुरीचं डायरेक्ट कल्याण झाले, विषय संपला. हो भाऊ, मी काय होणार नाही पिकलो, माझ्यापेक्षा लय लहान आहेत तुम्ही अजून. अहो, लहान असू दे पण पैसे तुम्हाला आता आहेत का सांगा. म्हणून तुमची- काय काय काढली काय पोरगी? नाही नाही एकायचं नाही, पण कल्याण होतंय ना पुढे. आपण काय वाईट कल्याण कल्याण होऊन परत तुमच्या परपंचाचं चांगले होते. त्या लेकराला एकदा मला हे समजून सांगावं लागेल, गोड बोलून बोलून तयार करावं लागेल. करून टाकू काय? बघा बघा तुम्ही चर्चा करा लिखी बरं पुरी बरं आणि सांगा आम्हाला काय होतंय ती. आम्ही तुमचं चांगलं गावातलंच आहे का बाहेरचं? गावातलंच पोरग हे पका शेटचं नाही का सौरभ. आता ते तेच खात नाही ना. अजिबात व्यसन नाही कसलं, एक नंबर आहे. असं दुसरं काय परिस्थिती नाही नाही, राजा पोरगे खरंच सांगतो तुम्हाला एक नंबर पोरगे. शिक्षण झालंय. पोरगी द्यायची, तुम्ही काळजी सकट करू नका परत. पोरगं असं काय आपल्या नजरे घालून नाही गेलं तर ऐकू नये, फक्त ते तड खाताना नसतं पाहिजे झालं. नाही नाही, काय नाही. काळजी नका करू तुम्ही तुम्ही. त्याच्या मुलीबरोबर चर्चा करा, आम्ही येतो. जाऊ का आम्ही? आणि आम्हाला फोन करा काय होते काय नाही. हा? चल. चलू का? अण्णा काय ऐकत नाही. बुजे काय दिवसाचा झाडी जास्ती आहे. जेवायला काय केलंय? तुम्ही परत पिऊन आले का हो? कोण पेले? तुम्ही अरे पागल बिगले का? काल उलशिक झाली फक्त काल रात्री, काल का परवा दिवशी, त्याच्या अजून गोट नाही. अहो काही प्यायचं टाइम टेबल आहे का नाही हो तुम्हाला? सारखं सकाळी उठले का पिता, रात्री झोपताना पिता, दुपारी पण. आता तू टाइम टेबल सांगणार आहे का मला? नवऱ्याला कवा दारू रुपयाची तू सांगणार आहे का? ते सोडते मला 1,500-2,000 रुपये दे जरा. ते मित्राचं अडचण आहे जरा, त्याला मदत करायला दवाखान्यात न्यायचंय मला. अहो माझ्याकडे नाहीत पैसे. पैसे नाहीत म्हणजे? तुझ्याकडे पैसे असते तर ते बारक्या पर्स मध्ये मी बघितले 1,000 वेळा. अहो, पागल ते बिगल तुम्ही समजते नेले. का मला तू? अहो जेवढे होते तेवढे तर तुम्ही नेले, आता खरंच नाही माझ्याकडं. हा बघ, नाटक करू नको सकाळ सकाळ. तिथे सगळ्याला शब्द देऊन आलोय मी. गावात तुला माहिती का तो नारळ किती मानायचे? हा पैसे जी मला तिथं मित्र दवाखान्यात न्यायचंय. अहो मी कुठून देऊ पैसे? नाहीत माझ्याकडे खरंच पैसे. तुला शिस्तीत मागलो फटके घासीन बरं का तू. अहो नाहीये माझ्याकडं. तुला पैसे द्यायचे का नाही तुला? अहो मी कुठनं देऊ? नाही माझ्याकडे पैसे. मला काय माहित नाही. तू तुझ्या आतमध्ये पर्स मधले आण, बाबा आपण दिलेले. तुम्ही बघितलेत ना, घ्या मग. आहे का बघा तुम्हीच. घ्या म्हणजे उलट बोलते काय तू? अहो उलट नाही बोलत, माझ्याकडे खरंच नाहीये पैसे. मग पैसे लागत म्हणजे लागत. आपला नवऱ्याला गावात इज्जत आहे. घरात आलं पैसे कोण द्यायचे? अहो तुम्हाला उभं तर राहता येते का? एवढे पिऊन आले तुम्ही. आम्ही नाही पेलो. तुला पैसे द्यायचे का नाही सांग पूजे? अहो नाही माझ्याकडे, मी तुमच्या पाया पडते, खरंच पैसे नाहीत माझ्याकडं. तुला शेवटचे विचारतो पैसे द्यायचे का नाही? अहो कुठून देऊ मी पैसे? कुठून देऊ म्हणजे? बापाने एवढे पैसे घेतले तेव्हा नाही विचारलं कुठून द्यायचे पैसे? हा अहो खरंच नाही. पैसे देते का नाही सांग? अहो मला मारू नका, खरंच माझ्याकडे नाहीये पैसे. पैसे देते का नाही सांग? अरे काय करायला? पैसे दे म्हणलं तर द्यायला झाले पैसे दे. अरे तू दारू पिऊन तिला मारतोस का काय? मी नवीन लग्न झालंय तुमचं. अगं तुला सोपं ते- नाही करायला. गावात अडचण होती, मित्राला दवाखान्यात न्यायचे, मग ते पैसे
पिला सर तुला बोलता तरी येत आहे का? आ? एक नंबरचा बेवडा आहे आई तुमचं पोरग. तुम्हाला नाही पहिले धाकट ठेवता आलं का? अगं तो त्याच्या बापाची पितो, तुझ्या बापाची प्यायला आलता काय? हा? तुझ्या बापाला तर पाण्याची बाटली सुद्धा माहित नसल. हा चालली मला ज्ञान पाजळायला. हा अगं फुकट आली तू आमच्या घरी, नुसतं लग्न लावून दिलंय तुझ्या बापानी. हा अगं साधे कपडे तरी घातलेत का माझ्या लेखाला? आणि लय टवटव बोलायला लागलीस. तुमची जेवढी प्रॉपर्टी ना तेवढी तर माझ्या लेखाने दारूवर उधळली असं. तुमच्या 10 लाख रुपये मड्यावर ठोकलेत. हा लग्नाच्या वेळेस लाज बरी वाटली नाही ग तुम्हाला? त्यावेळेस पैसे घेताना लेकीचे भाड घेतोय तुझा बाप. पिशी घेऊन आलता. गरीब गरीब म्हणून अगं तुझा सौदा केलाय तुझ्या बापानी. तुला सांगते नीट, जसं आहे तसं राहायचं, लय फुगिरीत नाही वागायचं. आणि तसं पण आम्ही सांगतो तसंच राहायचं. आणि माझा मुलगा काय करतो ना ते तू नको सांगू मला. चल निघेतून, तुला सण राहायचं तर लागले आम्हाला शांत शिकवायला. बघ की 1 मिनिट सुद्धा थांबायचं नाही. चल निघ. चल उठ, माझ्याने सांगितले तुला बाहेर जायचं. अहो, आता कुठं जाऊ मी? पैसे घेऊन यायचे बापा करून चल. निघ चल त्याच्या आईचं टकूर आणलं त्याच्या निघ चल. चल चल. पैसे पैसे दे म्हणलं तर पैसे द्यायला नका. टकूर आणलं तिच्या. कसं राहतं तू? थोडस लग्न झाल्यावर थोडस जबाबदारीने राहायचं, वागायचं असं तू सांग बरं. इथं बाबा आता तुम्हीच सांगा बरं. माझ्या नवऱ्याने मला सारखेच पैसे मागितले, हे केलं, मला नुसतं बोलला, परत सांगायचं ना समजून काय नाही तिथं म्हणून. मी राहू तिकडं, तुम्हीच सांगा बरं. होतं काय माहिती का, परत लोकांनी काय म्हणायचं, पुरीला आई नाही बापाला ओळण नाही लावता आलं. मग मोक्कर तिथं आले की मला किती आता म्हातारपणे ऐकून घ्यायचे जण. माझं चुकलं, मी चाले उगत तिथं कुठेतरी जायला अरे पाहिजे भीक मागायला. तसं तसं नाही म्हणायचं मला, तू समजून घे जरा. मग तुमच्याशिवाय हाय तरी कोण मला? मग मान्य तू आता बापाकडेच येशील, पण आता थोडस हा विनवणी करायची, सांगायचं समजून, नाही बाबाकडे पैसे आता बळच लग्न केलेत, पोराचं शिक्षण भानगडी. तुम्हाला असं वाटतं का मी सांगितलं नाही? मी किती दया माया केली, पण काय करू, त्यांनी काढलं मला घराच्या बाहेर. मग काय होईना. बरं ठीक आहे, ते सगळं जाऊन द्या, पण ताईचं तर चांगलं चालू आहे ना. हो ना हो ना हो ना. त्या लेकराचं रँकेल लागलं, आता तिचं रँकेल लागलं तर मग तुझ्यात मन गुतत ना. तुझं आता इथं असं झालं. माझं जाऊन द्या बाबा, मी काय ना काय जाऊ दे, मी काय करशील? आता मी आहे तोपर्यंत ठीक आहे, माझ्या नंतर काय होईल माहिती तुला? माझं नको टेन्शन घेऊ तुम्ही. टेन्शन नको घेऊ. बाप आहे का कोण आहे? टेन्शन नको. अहो मी करते की नोकरी. अरे बाई. काय रे, काय झालं? झालं काय तू? बस 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 बर, काय बस ये. काय करावं ते लेकरांचं? काय गो, काय झालं? मला हाकलून दिलं घरच्यांनी. काय राम. आता काय झालं? पप्पा मला लय मारलं त्यांनी, कारण नसताना सगळ्या संध्याकाळी सारखं मार, सगळं काम करून सुद्धा. काय करायला गेलो कमीला दुसरं. बरं केलंस मग आली इकडं. कशाला त्यांचा सासूरवास सहन करायचं मग? अरे या दोन लेकी दारात म्हणल्यावर मला काय यार अहो बाबा, मग ती काय त्यांचा मार काय करून घेणार का? का आणलं तुला? काही चुकलं तुझ्याकडून? पैसे दे म्हणत होते मी, कुठून देऊ पप्पा त्यांना पैसे? अहो 1001 रुपये ठेवते ते पर्स मधून, ते काढून घेतात आणि सारखं दारू. अहो दारूशिवाय त्यांना काहीच येत नाही. सासूबाईला म्हणले की तुम्ही तुमचं पोरगा सारखा दारू पितो, तुम्ही बोला म्हणून. ते म्हणे तू तुझ्या बापाची पितो का? लग्नाच्या अगोदर पित होता करा मग. आपण तर सगळी चौकशी केली होती ना बाबा. हो ना, पित नाही अहो म्हणे, सगळं खोटं होतं पप्पा, सगळं खोटं होतं. अरे, फसवणूक झाली म्हणायचं आपली काही. मग आणि याच्या चुकी ना तुमची. अरे कुठल्या बापाला वाटतं रे लेकरात? कुठल्या बापाला वाटतं म्हणजे? तुम्हाला एवढे जड झाले होते का? तुमच्यामुळे माझं वाटोळं झालंय. नाही रे, वयात लग्न, आता लेकर वयात आल्यावर लग्न करावंच लागत ना. आणि ही कस काय आली इथं? तिची बी नवरीने हाकलली तिला, ती आली भांडण करून. काय सासू सासऱ्यां जरा जास्तच करत होते आणि नवरा पण पैसे ते मागत होता ना, मग आले निघून मी पण इकडं. आता काय म्हणायचंय तुम्हाला? आता काय त्यांना समजायला पाहिजे ना, बापच भिकारी हे. काय आता मी कसं जगवतोय, त्यांनी पैसेच कसे मागायचे मला काय त्याला दया माया केली त्यांच्याकडे. नाहीये पैसे, म्हटलं बापाकडे माझ्या कुठून आणू मी सगळे पैसे? कळत? आता आणि काय इथं आले तर बाबा म्हणतात की हिला आई नाही,
म्हणूनच सगळे मला नावं ठेवतील. मग आता काय होईल, लोक लोक काय म्हणतील? मग मी जीवच द्यायला जायला पाहिजे होतं मग. अरे तसं नाही. आता मला तिसरी बहीण असते, तुम्ही तिला पण विकला असतं पप्पा पैशासाठी, तिचंही वाटोळ केलं असतं मला का? वाटतं विकलं, पण अरे मी विकलं नाही. मी फक्त माणसं, घर, ती पोरं पाहिलं चांगलंय म्हणलं म्हणून. काही चांगलं निघालं त्यांच्यात? आज माझ्या सासूने मला ऐकवलं, तुझ्या बापन तुला विकलंय पैशासाठी. मधल्या माणसानं फसवलं बघ आपल्याला. मला कसं वाटलं असेल मला ते ऐकताना? नाही ना. सौदा केलाय म्हणे तुझा. नाही रे, नाही. तायडे, लेकराचा माझ्या पण सौदा नवऱ्याने करतं का? अहो बाबा, माझ्या नवऱ्याने पण मला हेच गोष्ट ऐकवली. मी तुम्हाला बोलले नाही कारण की तुम्हाला वाईट वाटेल म्हणून. आता काय आपली गरिबी जळती, काय करते. मग गरिबी जळती म्हणून तुम्ही आम्हाला विकतान का? विकलं नाही, तुम्हाला वाटतं विकलं. अरे नाही विकलं मी. अहो शिकलो असतो, पण लय- काहीतरी झालं असतं आमचं. अरे शिक्षणाला तरी कुठं पैसे होते का आपल्याकडे? मग परत तुम्ही कुठतरी काम करायचे आणि मग शिकायचे, त्याने कुठं शिक्षण होतं का? ती बी केलं असतं आम्ही कुठेतरी काम करून शिक्षण. लयच आता झाली चूक. ते आहे ना, त्या मध्यस्थी आहे ना, तो कोण होता ना, तो पांडा आणि तो अजून दुसरा कोण, काय त्याचं नाव? अहो ते टुकार येतं इथं गावोगावनी ते हिंडत आहेत आणि तुम्ही त्यांच्या विश्वास ठेवला वय. अरे गावातली शेजारची पोरं म्हणलं कशाला खोटं बोलतील आपल्याला? सध्या ना कदा दारूच्या अड्ड्यावर बसलेले असतात आणि ते हे पण. दारूच्या अड्ड्यावर बसत म्हणूनच हे मित्र झाले असतील. अरे तसंच झालं असं. पप्पा पहिले त्या माणसांना फोन करा आणि बोलून घ्या बरं इकडं. हो ना बोलत होतो. वाटोळ केलं तुम्ही आमच्या दोघींचं. एवढं जड झालं होतं पप्पा तुम्हाला आम्ही? अहो तुम्हाला जमत नव्हतं तर आम्हाला जन्मालाच कशाला घातलं तुम्ही? आई गेली मरून आणि मोठ्यापणे तुम्ही आमचे हाल केलेत. पाचीच्या जीवसीच मारून टाकायचं ना आम्हाला तुम्ही. आणि थोडीशी पण लाज नाही वाटली का पप्पा तुम्हाला? आमच्या दोघींना विकलं तुम्ही पैशासाठी. अहो जशा खाटकाच्या दावणीला गाय बांधतात ना, तसं आम्ही दोघींना विकलं तुम्ही. तुम्हाला ना बाप म्हणे सुद्धा लाज वाटते मला आता. अरे पण तुम्हाला विचारलं होतं ना, सांगा तुम्हाला पसंत आहे का? तुम्ही होकार दिला म्हणूनच बोललो ना मी पुढं. होकार दिला म्हणजे? अहो मुली आणि बापाच्या नावालाच कलंक लावला तुम्ही. तुमच्या हिता करताय ना आमच्या दोघींचे वाटोळ केलं तुम्ही. अहो तुम्ही आम्हाला एखाद्या गरीबाच्या हवाली केलं असतं, त्याच्याशी लग्न करून दिलं असतं तर सुखाने राहिलो असतो आम्ही, कष्ट करून खाल्ले असते. नुसतं मोठं घरण पोकळ वासा. तुम्हाला माहित नाही पप्पा किती नालायक माणसं आहेत ती. आणि तुम्हाला सांगते पप्पा, बाई बाटली जुगार हा त्यांचा नाद आहे माहितीये का तुम्हाला? काय करता त्या पैशाला चाटता का जिथं आपल्या पोरीला इज्जतच नाहीये? अहो एखाद्या मोलकरला तरी इज्जत राहते, तेवढी सुद्धा इज्जत ठेवली नाही त्या माणसाने माझी. रोजचा हानमार करून करून मी वैतागले ना. आता माझ्याकडून नाही सहन होते सगळं. कुठपर्यंत सहन करायचं सांगा बरं तुम्हीच. आणि तुम्हाला आता सांगते पप्पा, मी त्या घरी परत जाणार नाही. परत सांगितलं नाही म्हणत, तिथं जाण्यापेक्षा मी माझा जीव देऊन टाकीन. त्यांचे टोमणे ऐकून ऐकून कस तरी होतं मला की बापाने मुलीचा सौदा केला. माझ्या जागी राहून विचार करा बरं तुम्ही. रोज तुम्हाला हे जर ऐकायला येत असेल तर. खरंच पप्पा तुम्ही आमच्या दोघींचं वाटोळ केलं, पैशासाठी वाटोळ करून टाकलं तुम्ही आमचं. चांगली घर पाहिली, मला माहिती का, माणसं बी चांगली होती. नंतर असं पुढं तुम्ही विचारपूस केली का चांगली माणसं होती का? फक्त पैसा दिसला तुम्हाला लगेच दोघींना दिलं बांधून तुम्ही. तसं नाही. अगं तू ऐक. मला बोलायचंच नाही पप्पा तुमच्या सोबत. तुम्ही बोलूच नका बरं माझ्या बरोबर. बरोबर आहे. आले, आले. काय झालं ना? काय गडबड? काय अरे तुम्हाला लाज शरमला का? माझ्या सोन्यासारख्या लेकरांचं तुम्ही वाटलो रे केलं, तुमच्या बरोबर ठेवलाय मी. हेच होतं ते वाटलं करणारे. आम्ही काय केलंय? तुमच्यावर विश्वास ठेवला. तू म्हणले काय केलं? निर्व्यसनी म्हणला. आमच्या बहिणी असतात, त्याचं पण असं सौदा केला असता का? अहो, सौदा काय केलाय आम्ही? त्याला हा. किती पैसे दिलेत? पैसे दिले. इकडे हा? अरे तुम्ही सांगितलं निर्व्यसनी माणसं येतं, चांगली पोर येतं, मी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही. अहो मला एक गोष्ट सांगा, ते आम्ही निर्व्यसनी, तो निर्व्यसनीच होता नव्हता का? निर्व्यसनी किती तुम्हाला त्रास सगळं माहित होतं, तो दारू पितो जुगार खेळ सगळ्यांना माहित होतं. हे- पप्पा हे खोटं तुम्हाला बोलताय शंभर मला. टक्के आम्हाला माहित नव्हतं. आणि तो आधी ना तो तसा हा, नव्हता. दारू बिरू अजिबात पित नव्हता. ज्या बरं का? टायमाला तो त्याच्याबरोबर बोलणं झालं होतं आमचं, त्या टायमाला दारू वगैरे काय पित नव्हता देऊ. इकडे या आणि तुम्ही आम्ही- थोडंसं खरं मला खरं सांगा नेमकं. मग यार तुम्हाला कसं वाटत नाही रे एखाद्या लेख शिकाय म्हणजे? अहो आम्ही तुमची जी मुलगी आहे ती आमची बहीणच आहे ना. सांग मग बरं आम्हाला काय वाटलं किती असं? छळ होतो या लेकरांचा माझ्या तिथे? हं? नेमकं काय झालं बरं आता मला सांगा बरं अरे व्यवस्थित. रोज दारू पितोय, तिचा नवरा मारहाण करतोय, पैसे मागतोय, कुठून आणायचे त्या लेकरांनी? याला तिच्या सासऱ्यांनी हाकलून दिले, पैसे आण तुझ्या बापाकडून, पैसे आण. बघा ठीक आहे. आम्हाला काय माहित नव्हत्या या गोष्टी. काय आम्ही चांगलं समजूनच तिथं हे केलं ना. अरे तुम्हाला थोडीफार लाज वाटत नाही? तुम्ही खरंच दलाल असल्यासारखं करताय. आमच्या जागी जर तुमची बहीण असते मग तुम्ही हेच केलं असतं का? अरे तुम्हाला पण आहे बहिणी, हे विसरू नका तुम्ही. आणि ह्या माझ्या बापाला पैशाचा लालच लावून तुम्ही आमचं वाटोळ केलं का? अहो पैशावर आहे ना बाजारात बाळे मिळतात, जीव नाही भेटत. आणि तुम्हाला सांगते दोघांना पण, तुम्ही दोघांनी आमच्या दोघींचं वाटोळ केलंय ना, आता तुम्ही सरळ करायचं. नाही केलं तर मग सांगते मी माझ्या भाषेत काय.
ठीक आहे अण्णा, तुम्ही काळजी नका करू बरं का. हो ना, हो ना. अरे काय आता हे- वैयक्तिक आहे ना, आम्ही ती जबाबदारी आमच्याकडे लागली. तुमच्या मुली व्यवस्थित नांदतीन, त्या पोराला कसं सरळ करायचं आम्ही बघतो. तुम्ही इकडे काय करायला ए, तुम्ही दोघं? काय होतंय तुला? बघ आता हे हा? जावई. अरे इथं काय जत्रा बित्रा भरली काय काय हं? काय चालवलं किती मोठ्या विश्वासानं माझं लेकरू तुमच्या हवाली केलं नाही ही पद्धत. तर भाऊ मला नव्हतं ते- मला माहित नव्हतं. बघ ना अवस्था आता अहो पण. तुम्हाला कसं माहित नव्हतं? किती खोटं बोलताय दादा तुम्ही. खरंच अहो, माहित नव्हतं तुम्हाला? जावई, अहो चांगलं आहे का एवढी सोन्यासारखी बायको राहून तुम्ही कुशल दारू रुपये राव अरे, तिला न्यायला चाललोय मी. चल तू उगाच. त्या अवस्थेत जावई तुम्ही दारू जर नाही सोडली ते माझं लेकरू मी बिलकुल पाठवत नसतो. हा मी तिला घरी न्यायला चाललोय. अहो चाललंय काय तुमचं हे? तू शिस्तीत चल, नाही तर लमार खाशी ना आता सांग. हात सोड, हात सोड. आणि तुला सांगून ठेवते, इथं अजिबात आवाज वर करून बोलायचं नाही. हे तुझं घर नाही, माझ्या बापाचं घर आहे. अहो पप्पा, याला बायको नाही, याला घरकामवाली नोकरी पाहिजे. इथं कशाला आला तू? विकत घेतलंय काय मला? तुझे 3 लाख रुपये गेले उडत आणि तू पण जा उडत. आणि ते पैसे आहे ना, आम्हाला माहित नाहीये. ह्या दलालाने घेतलेत ना, यांच्याकडून वसूल कर. आणि तुला सांगून ठेवते, आजपासून जर माझं नाव घेतलं ना, तर माझी इतकी वाईट कोण नाही. तुला आता सांगून ठेवते मी. आणि गेले ते दिवस, पैसे करता तुझं ऐकून घेणार नाही मी. अरे 4 दिवसात तुम्ही माहिले का पैसे पैसे करून मरताल. आणि तुम्हाला असं वाटतं का हिच्या सोबत लग्न केलंय, पैसे घेतलेले, मग तिच्याकडून वसूल करू म्हणून? मी पण माझ्या बापाची लेक आहे. पैसे नाही, पण तुला दांड्यानेच मार भेटेल इथं. आणि बरं का सासूबाई, तुमच्या ह्या मुलाला बिगर बायकोची ठेवा आता. तुमचा पैसा तुम्हालाच लागता लांब. आणि चला दोघं जण इथून वरतोंड करून निघा, नाही तर मार खाशाल दोघं पण. बघणार नाही मी सासू आहे का नवरा आहे म्हणून. जा इथून. अरे काय झालं? आमची सुनबाई काय करते इकडं? अहो, काय ना ना अहो लेकर सोन्यासारखी लेकर तुमच्या हवाली केली राहून त्यांची हाल चालू केले तुम्ही. काय छळ त्रास काय झालंय आता? काय आता ते तिलीकू आता पोराचा विषय होईन ऍडजस्ट, एवढं काय टेन्शन घेत तुम्ही? इथं अहो ना पण प्रत्येक वेळेस असं थोडी असतं. पैसे मागते ते नुसतं मला. कोणते काय नाही मागायची इथून पुढं केलंय सगळं ऍडजस्टमेंट. एवढी शहाणे सुरत माणसं असून राव. म्हणलं असं ते बघा ना आता हे असला जावाई न्यायला आलोय यायनं तर राव, बघा काय आता कशी माणसं पोरगी रे. पाठवायची सांगा. जसं आमचं तसं तुमचं आहे का? एवढं समजून सांगा. त्या बिचारा माणसाची काही चुकी नाही. अहो आम्ही मध्यस्थी करून चूक केली काय नेमकी मग? हा तेच झालंय आता. मग काय राव. यांच्यावर भरोसा ठेवला बरं. चांगली माणसं चांगली आधी माणसं. पियत नव्हता ना. त्या टायमाला आता- व्यवस्थितच होता. तो आपल्या घरी चालायचा, आता परत असं होणार नाही. त्याची माई गॅरंटी. पण तू सांगत जा ना तुझ्या सासऱ्याला सांगायचं बाळ काय झालं. अहो मला नाही सहन झालं. सासूबाईंनी पण घराच्या बाहेर काढलं मला. मग मी आले निघून इकडं. काय करीत नाही, सगळे हाणलेत मी आणेन तिथं घरी. ते पण वडिलासारखे तू काय टेन्शन नको घेऊ. आता तुझ्या बघ गेल्या वर्षी पुढे पुढे करते नुसती. सासऱ्यालाच बाप म्हणायचं बाळ. मला तरी किती दिवसात होतो आणि मी कवर लक्ष ठेवणार आहे तुमच्यावर. तुमचा नाही नाही, आम्ही जातो. तू काय होतंय? रँकेला होय. त्याला सांगा समजून. जमत आहे काय? मी न्यायला चाललोय तिला. मला नाही जायचं दारू पप्पा. सोडणार आहे का? बघा ना अशा अवस्थेत कसं जाईल. सोडणार आहे का? सोडतो हो दारू. हो सोडतो. सोड रे. कधी लगेच अहो आता हा कधी सोडणार आहे? आजपासून अहो, पण सोन्यासारखं दिसायला कसं देख बघा ना नाही. त्यालाच भय भय आम्ही ती पोरगी पण आहे ना लगेच पटकन ते आता हे दिसला हिरो सारखा. अहो, हा, लग्न एक- जमावताना एक सोन्यासारखं पोरगं होतं. एक हिरो आहे ना आमचं, ती काळ्या ढेकून मोकर व्हायचं देते कामांना म्हणजे पुरीला. काय सांगायला. अरे पण पियत नव्हतं ह्यो, होय. हा. बरं तुम्ही मला सांगा. याला आई बापाची फुशे, दारू पिणं, बायकांना त्रास देणं, हा मेन महत्वाचा पॉईंट. हो शी पोरगी आमची काय आम्हाला कुठं कमी पडते की सांगा बरं. सगळं घरातलं काम सगळं तुम्हाला करते की न्यायची नाही? असली तर न्या. मपली नाही जातो बाबा घेऊन. तुम्हाला न्यायची असली तर न्या. अहो ते लेकराचं एक तर डोक्यात आहे नाही, दम. आम्हाला न्यायची त्याची दारू सोडते मी. बाई मी पदर पसरते. बाई चल तुझं तिला सांग. मला नाही जायचं पप्पा. अरे किती जा. मारले मला यांनी. इकडे तसं तिला नसतं. दवाखान्यात नेऊन सक. आजचं 4 दिवस निघून जाते बाबा का तू. त्या बापात जेव्हा काय व्हायचं वाडी करते. लोक काय म्हणतील सांग बरं. दारू अहो, सोडलं नाही, सारखं हाणून बघा म्हणतात. मग. सोडतो मी दारू. आज भाऊ. पण पिऊन पिऊन आलेले दिसते ते. शपथ घ्यायला सांगत. आईची शपथ घेतो भाऊ. आई डोक्यावर हात ठेव. म्हण बरं पिऊन दारू पिणार नाही. मी नाही दारू. नाही नाही, माझी आई मरण, मी दारू पिणार नाही. माझी आई मरण, मी दारू पिणार नाही. बस, संपलं. बस, अजून काय आता- बोलायचं? आता काळजी करू नका अण्णा. अजून काय आणि पाहिजे? लक्ष ठेवा राव, तुम्ही जोडीदार आहेत बरं का. सोडणार आता लक्ष आईची द्या, शपथ त्या घेतली. सोपं आहे काय ती? आम्ही चांगलंच बघितलं आता काय त्या त्याच्याकरता टायमाला पियत नव्हता ते. मला माहिती त्याच्याकरता आई कोणी. मग त्याचे आतापर्यंत सगळे लाड आईनीच पुरवले. मरणामातीचा माल आहे, त्याच्यामुळे माझ्या जेवणी करता येते. जाता येईल अहो त्या पण मुलाला काही बोलत नाही. तुमचं काम नाही का त्याला दारू पी नको म्हणायचं म्हणून? आता मी तिच्या समोर कसं ना बोलू ना त्याला? कसं जाऊन कुठल्या आईला वाटतं आपल्या लेकरांनी दारू प्यावा. धोपटाव का बरं? कुठल्याच आई बापाला नाही वाटत आपल्या लेकरांनी दारू प्यावा जुगारी खेळावा. मग आता काय जर दारू करणार? नाही सोडी ना तू बिंदास निघून ये. आपण दुसरं लग्न करू. हो मी टेन्शन तुझ्या नको. सोबत आहे. हा तू टेन्शन नको.
तू जर आता दारू सोडली नाहीस ना तर मीच तिचं लग्न लावून देणार आहे दुसरं. आजपासून सोडली बंद म्हणजे बंद. बंद. चल मस्त करा. चला चहा पाणी पा चल बरं बरं चाल चाल चला 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 मी चहा ठेवते. हो चहा ठेवा. चला बेवड्या